या प्रेस कॉन्फरन्समध्ये मी आपलं स्वागत करतो। माननीय सर्वोच्च न्यायालय, माननीय मुंबई उच्च न्यायालय आणि माननीय प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश श्री अग्रवाल साहेब यांच्या आदेशाने आपण 13 सप्टेंबर 2025ला राष्ट्रीय लोक अदालतचं आयोजन केलेलं आहे। या लोक अदालतमध्ये दाखलपूर्व आणि न्यायालयामध्ये प्रलंबित अशा दोन्ही प्रकारच्या प्रकरणांना आपण ठेवणार आहोत। दाखलपूर्व प्रकरणामध्ये धनादेश अनादर प्रकरणे, बँक कर्ज वसुली प्रकरणे, कामगारांचे वाद, कर वसुली प्रकरणे, वैवाहिक प्रकरणे, विद्युत आणि पाणी देयक आणि इतर असे जे तडजोडी योग्य प्रकरण आहेत ते प्रकरण आपण ठेवू शकतो। त्याच प्रकारे जे न्यायालयामध्ये प्रलंबित केसेस आहेत त्यामध्ये मोटर वाहन अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, वैवाहिक वाद, कामगारांची न्याय वाद, भूसंपादन प्रकरणे, विद्युत आणि पाणी देयक बद्दलचे प्रकरणे, सेवा विषयक पगार भत्ते व सेवानिवृत्तीचे फायदे विषयक प्रकरणे, महसूल प्रकरणे, वहिवाटीचे हक्क प्रकरणे, मनाई हुकमाचे दावे आणि इतर दिवाणी दावे, तसेच ज्या फौजदारी प्रकरणे आहेत जे कंपाऊंडेबल आहेत ते प्रकरणे सुद्धा आपण याच्यामध्ये ठेवणार आहोत। तर आपल्याला माहित आहे की आपल्या देशामध्ये जवळपास 2.5 ते 3 कोटी प्रकरणे प्रलंबित आहे आणि हे सर्व प्रकरणे जे न्यायालयामध्ये रेग्युलरपणे निकाली काढणे शक्य होत नाही। अनेक प्रकरणामध्ये आपल्याला 10-10, 15-15 वर्ष केसचा निकाल लागायला लागतो। म्हणून माननीय सर्वोच्च न्यायालयाने लोकन्यायालयाची संकल्पना काढलेली आहे, जेणेकरून जी प्रकरणे आहेत ज्याच्यामध्ये तडजोड करता येऊ शकते ते प्रकरणे आपण याच्यामध्ये निकाली काढतो आणि दरवर्षी याच्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणावर प्रकरणं निकाली काढतो। लोकन्यायालयामध्ये प्रकरणं निकाली काढल्यानंतर त्या प्रकरणाची अपील होत नाही। दोन्ही पार्टीमध्ये आपसी समझोत्याने आपण प्रकरण निकाली काढत असल्यामुळं त्यांचे मनोमिलन होते, कटुता राहत नाही, वेळ आणि पैसा वाचतो आणि लोकांना त्वरित न्याय मिळतो। त्यामुळं लोकन्यायालयामध्ये प्रकरण ठेवून निकाली काढणे हे जास्त सोयीचे झालेले आहे। तर माझं सर्व वकील बंधू आणि लिटिगंट्सला विनंती आहे की त्यांनी आपले दाखलपूर्व आणि प्रलंबित असे दोन्ही प्रकारचे प्रकरणे या लोकन्यायालयात ठेवून निकाली करून घ्यावे आणि आपल्याला त्वरित न्याय प्राप्त करून घ्यावा। किती समाधानी असतात? याच्यामध्ये कसं आहे की लोकन्यायालयाचा निर्णय हा आपल्याला ॲज गुड ॲज डिक्री असते सिव्हिल कोर्टची आणि त्याच्यामुळं अपील होण्याची शक्यता नसते आणि दोन्ही पार्टीच्या संमतीने निर्णय झाल्यामुळं त्याच्यामध्ये एखादी पार्टी दुरावण्याची शक्यता नसते। त्यामुळे समाधान जास्त सगळ्यांना असते, विन विन सिच्युएशन असते आणि याच्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणावर प्रकरणे निकाली काढलेले आहेत। मागच्या 2 लोकन्यायालयामध्ये बघा, आपण दाखलपूर्व प्रकरणामध्ये आपण 22 मार्च 2025च्या लोकन्यायालयामध्ये दाखलपूर्व प्रकरणे आपण 67,325 ठेवले आणि त्यापैकी 33,274 प्रकरणे निकाली निघाली होती आणि जे पेंडिंग प्रकरणे आहेत पेंडिंग प्रकरणे 67,325 ठेवले आणि त्यातले 33,274 निकाली निघाले। प्री लिटिगेशन मध्ये जे आहे म्हणजे दाखलपूर्व प्रकरणे ते 2,36,348 ठेवले होते, त्याच्यामध्ये 67,881 निकाली निघाले। त्याच्यानंतर मे 2025 मध्ये जे लोकन्यायालय झालं त्याच्यामध्ये जे दाखल प्रकरणे आहेत प्रलंबित त्याच्यामध्ये 60,856 ठेवले होते, त्यापैकी 27,118 निकाली निघाले आणि दाखलपूर्व प्रकरणामध्ये 1,70,008 प्रकरणे ठेवले होते, त्यापैकी 71,781
प्रकरणे निकाली निघाली। त्यामुळं या दोन्ही याच्यामध्ये आपण जवळपास 1,39,662 प्रकरणे आपण निकाली काढलेले आहे।